हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे बटाट्याची पुरी। त्यासाठी येथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे, तसेच बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। सुरुवातीला ही बटाटे बारीक करून घेते। अशा प्रकारे मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी गव्हाचे पीठ टाकलेले आहे। तसेच यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। ओवा आणि जिरे, मिरेपूड, धनिया पावडर, जीरा पावडर, हल्दी पावडर, लाल मिर्च पावडर, तसेच यामध्ये थोडी चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा बारीक चिरून टाकत आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हे छान मळून घ्यायचं। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। हे मिश्रण जर आपल्याला पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आणि हे छान मळून घ्यायचे। अशा प्रकारे मी छान गोळा तयार करून घेतलेला आहे। पुऱ्या बनवण्यासाठी येथे मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची। अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे। ही चपाती एकदम जाळी किंवा जास्त पातळ सुद्धा करायची नाही, तर एका ग्लासाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या। तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटून सुद्धा करू शकता। तेल छान गरम झालेले आहे, त्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। पुऱ्या ह्या मंद गॅसवर तळून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान तळल्या गेलेल्या आहे। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान टम्म फुगत आहे। अशा प्रकारे बटाट्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। या पुऱ्या खूप टेस्टी लागतात। मी अशा प्रकारे लाटून सुद्धा पुऱ्या तयार केलेल्या आहे। ह्या अशा पुऱ्या आपण डब्यावर घेऊन जाऊ शकतो। तुम्हाला जर माझी बटाट्याच्या पुऱ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।